श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. क्षणभर नामस्मरण करू. प्रभू श्रीरामांच्या गुणांचं वर्णन श्रवण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ति भावे भजावे तयाते. विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामी महाराज प्रभू श्रीरामांचं वर्णन करत असताना म्हणतात, माझे राम कसे आहेत? सुखकारी आहेत आणि आनंदकारी आहेत. मंडळी, हा समर्थांचा अनुभव आहेच आहे, पण आपल्याला माहिती आहे की अनेक संतांनी सुद्धा भगवंताच्या या गुणांचं वर्णन केलं आहे. ज्यावेळेला माऊली पंढरपूरला गेल्या तेव्हा त्या काय म्हणाल्या? रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा. तो भगवान ज्याला पाहिल्याबरोबर आमच्या सुख झाले हो साजणी. साजणी म्हणजे मेरूच्या शिखरी 17वी सुंदरी वैकुंठ पंढरी नांदत असे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, 16वे मन आणि 17वी बुद्धी, ज्या भगवंताकडे पाहिल्यावरती बुद्धीला सुख प्राप्त झालं. अर्थात बुद्धीला सुख प्राप्त होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. कारण माणसाच्या डोळ्याला सुख मिळू शकतं, माणसाच्या जिभेला सुख मिळू शकतं, कानाला सुख मिळू शकतं, पण हे सुख बुद्धीपर्यंत पोहोचणं, कारण हे जे क्षणिक सुख आहेत, पण बुद्धीपर्यंत, चित्तापर्यंत आणि अंतरात्म्यापर्यंत त्या सुखाची जाणीव होण्याकरता ते सुख कुठे आहे? तर ते भगवंतामध्येच आहे आणि भगवंतच ते सुख प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून माऊली म्हणाल्या की त्यांना पाहिल्याबरोबर आमच्या बुद्धीला सुख प्राप्त झालं. समर्थ म्हणतात, तो सुख देणाराच आहे, तो आपल्याला आनंद देणारा आहे. आनंद ही अवस्था आहे मंडळी. काही घडलं तर आनंद होतो, काही घडलं नाही तर आनंद होतो असं नाही. आनंद ही अवस्था आहे. काही घडलं तरी आनंद आहे, काही नाही घडलं तरी आनंद आहे. ही आनंद अवस्था, हिला विरुद्धार्थी शब्द नाही बघा. सुखाला दुःख आहे, पण आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. आनंद ही अवस्था आहे आणि तो आनंद कोण देऊ शकतो? तर भगवंत देऊ शकतो. आता खरं सांगायचं तर सुख आणि आनंद हे दोन्ही केव्हा मिळू शकतं? तर समर्थ म्हणतात, जेव्हा आपण भयातून निवृत्त होऊ. कारण हे मिळत नाही, याचं कारण काय? माणसाला भीती वाटते. आणि रामाचं गुणवर्णन करत असताना समर्थ म्हणतात की तो निवारी भयाते, भयाची निवृत्ती करतो. सुख आनंदकारी तो आहेच आहे आणि ते देत असताना तो आपल्या भक्ताच्या भयाची निवृत्ती करतो. भय कशाचं आहे? मृत्यूचं भय. भय कशाचं आहे? रोगाचं भय, दारिद्र्याचं भय, अपकीर्तीचं भय आहे. या रूपाने कायम माणूस भयभीत असतो आणि जन्मापासून असतो. आणि त्याला जरी भीती वाटली नाही तर आणखीन बाकीचे त्याला भीती घालून देतात की नाही नाही, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल. आणि माणसाला प्रत्येक वेळा जी भीती वाटते, या भीतीतून त्याची मुक्तता कोण करू शकेल? प्रभू श्रीरामांची स्वारी. अर्थात भगवान राम हे समर्थांचे आराध्य दैवत होते. पण भगवंत कोणत्याही रूपाचं ध्यान करा, कोणत्याही रूपाचा आश्रय घ्या, त्याच्यामध्ये हे गुण आहेच. माझे प्रभू राम तर आकाशात पतितंतोयम यथा गच्छती सागरा, सर्वदेव नमस्कारान केशवम प्रतिगच्छती. कुठेही आश्रय घेतला तरी तो रामाचाच आश्रय आहे आणि त्या प्रत्येक जीवाला प्रभूंचाच आश्रय प्राप्त होतो. त्यांनी रूप कोणतंही पाहिलेलं असो, पण जेव्हा भक्त भगवंताची भक्ती करायला लागतो तेव्हा त्याला हा अनुभव येतो. आणि भक्ती करत असताना समर्थांनी अट घातलेलीच आहे की भक्त म्हणता विभक्त नव्हे.
भक्त म्हणजे जो देवापासनं विभक्त नाही, देवाच्या नावापासनं असेल, देवाच्या गुणापासनं असेल, देवाच्या रूपापासनं जो कधी विभक्त होत नाही, तो भक्त आहे. आपल्याला मागे पण मी सांगितलंय की आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे, भक्तांनी कसं व्हायचं, तर ज्याप्रमाणे चहा असतो त्याप्रमाणे आपली वृत्ती करायची. आता चहा कसा तयार होतो आपल्याला माहिती आहे की चहामध्ये साखर असती, पत्ती असती, दूध असतं, पाणी असतं. टाकलं तर बरं का, नाही टाकलं तर नाही, पण चहा, पत्ती, दूध हे तिन्ही एकत्र येतात. जेव्हा चहा तयार होतो तेव्हा हे सगळेजण आपलं अस्तित्व सोडतात. आलेल्या कपामध्ये चहामध्ये दूधही दिसत नाही, साखरही दिसत नाही, पत्तीही दिसत नाही, तिघही जण आपलं अस्तित्व सोडून देतात, तेव्हा चहा तयार होतो. आणि महाराज फार छान सांगायचे की जी पत्ती एकरूप होऊ शकत नाही, गाळणीच्या साह्याने ती बाजूला काढल्या जाती, तेव्हा त्या चहाचा आनंद मिळतो. भक्तांनी आपलं अस्तित्व थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा. मी कोण आहे हा विचार केला पाहिजे. जेव्हा आपण खरंच कोण आहोत, देह म्हणजे मी आहे का, नाही. आद्य शंकराचार्य आपल्याला आवर्जून त्यांच्या निर्वाण षटकामध्ये सांगतात की मनोबुद्ध्य अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्तही नाही, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण म्हणजे मी आहे का, नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ही अनुभूती माणसाला भयातनं निवृत्त करते, दुःखातून निवृत्त करते. त्याला क्लेशातून निवृत्त व्हायचं असेल तर त्याला भगवंताचं भक्त व्हावं लागेल, भक्तिभावाने त्याचं भजन करावं लागेल. समर्थ म्हणतात, ही आत्मानुभूती घ्यायची असेल, जर सुख आनंद प्राप्त करायचा असेल, भयाची निवृत्ती करायची असेल, तर जनी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा. विवेकाने अनाचार आणि हेवा या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता विवेकाने का करावा लागेल याचं कारण सांगू का मंडळी? कधी कधी माणसाला, हे बघा, वाईट गोष्टी तर सोडल्याच पाहिजे, वाईट गोष्टींचा अहंभावसुद्धा सोडलाच पाहिजे, पण कधी कधी माणसाच्या चित्ताला माणसाने केलेल्या चांगल्या कर्माचा सुद्धा अहंकार निर्माण व्हायला लागतो, चांगल्या गोष्टीबद्दल सुद्धा अहंभाव निर्माण व्हायला लागतो, आणि त्यावेळेला माणसात अनाचार करण्याची प्रवृत्ती वाढती. कारण भगवंताच्या भक्तीतून त्याला ते मिळालेलं असतं. आपल्याला माहिती आहे की स्वतः ब्रह्मदेवाची उपासना करून हिरण्यकश्यपूने सुद्धा 12 वर्षामध्ये तप केलं, भगवंताची भक्ती केली, प्राप्ती केली भगवंताची. पण भगवंताची प्राप्ती करून त्याच्या डोक्यामध्ये जे वैर होतं ते वैर साधण्यासाठी त्यांनी भगवंताशीच पुन्हा एकदा आपलं वैरत्व घेतलं. आपल्याला माहिती आहे, ब्रह्मदेवांना त्यांनी वर मागितला, आणि वर मागितल्यानंतर त्यांनी अनाचार करायला सुरुवात केली. आपल्याला जोपर्यंत हेवा वाटतो, जोपर्यंत आपण केलेल्या गोष्टींचा आपल्याला अहंकार निर्माण होतो, त्यावेळेला ते अधिष्ठान शिल्लक राहत नाही. आणि आज बहुतांशी आपल्याला हे पाहायला मिळतं, भक्ती करण्याचा प्रयत्न करतात पण पूर्णत्व त्याला प्राप्त होतं का नाही. आपल्याला माहिती आहे, गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणतात की लोक देवासाठी सर्व सोडायला तयार असतात, पण सर्वस्व सोडायला तयार नसतात. सर्व सोडून उपयोग नाही आहे, स्व अभिमान सोडता आला पाहिजे. मी, माझं आणि माझ्यासाठी केलं किंवा मी केलं हा अहंकार सोडता आला पाहिजे. तो ज्याला सोडता येतो त्याला भक्तीचं रहस्य साधता येतं. अहंकार सोडत नाही तोपर्यंत त्याला ही अनुभूती येणार नाही. विवेकाने त्याला या गोष्टी सोडाव्या लागतील. त्यांनी भजन केलं, त्यांनी भक्ती केली, भगवंत प्राप्तीसाठी एखादा प्रयत्न केला तरी त्या प्रयत्नाचा सुद्धा त्याला अहंकार होता कामा नये. विवेकाने त्यांनी हा हेवा आणि अनाचार या दोन्ही गोष्टींचा त्याग जर केला तर त्याला ती आत्मानुभूती येऊ शकते. आणि ही आत्मानुभूती प्राप्त करण्यासाठी संपत्ती, विषयोपभोग, सत्ता, कीर्ती,
कुटुंब परिवार या प्रलोभनातून हृदयामध्ये नैसर्गिक भावशक्तीला स्वतःकडे खेचून घेण्याची जी वृत्ती आहे, ही वृत्ती जेव्हा नाहीशी होईल तेव्हा हा अनाचार आणि हेवा याचा त्याग होईल. आणि जेव्हा याचा त्याग होईल त्यावेळेला त्याला भक्तीचं परिपूर्ण महात्म्य आपल्या जीवनामध्ये अनुभवता येईल. आणि ते अनुभवायचं असेल, सुख आनंद प्राप्त करायचा असेल, भक्तीचं रहस्य प्राप्त करायचं असेल, तर विवेकाने अनाचार हेवा त्यागून ते त्यागण्यासाठी त्याला नामाचं सहकार्य घ्यावं लागेल. म्हणून तर समर्थ म्हणतात ना की प्रभाते मनी रामचिंतित जावा. त्याच्या चिंतनामध्ये ही ताकद आहे की हळूहळू माणसाची वृत्ती पालटायला लागती. चित्तामध्ये एकदा भगवंत स्थिर झाला ना की त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपोआप बाहेर पडणार. एखादी गोष्ट जेव्हा आतमध्ये येते तेव्हा त्याच्या विरुद्ध गोष्टी बाहेर पडतात. एकदा घरामध्ये उदबत्ती लावली की त्याच्या सुगंधाने घरामध्ये असलेला दुर्गंध आपोआप बाहेर पडतो. म्हणून तर जनाबाई आवर्जून म्हणल्यात ना, साठविला हरी जेने हृदय मंदिरी. ज्यांनी हृदयामध्ये भगवंताला स्थापन केलं, साठविला हरी जेने हृदय मंदिरी. त्याची सरली येर झार झाला सफल व्यापार. त्याची सरली येर झार झाला सफल व्यापार. त्यांनी केलेला सगळा व्यापार म्हणजे त्यांनी जे काही प्रयत्न केले असतील ते सगळे यशस्वी होतील जेव्हा हृदयामध्ये भगवंत साठवल्या जाईल. आणि ज्याच्या हृदयामध्ये भगवंत साठवल्या गेला तो सुखी होतो, तो आनंदी होतो. मग त्याला रोगाचं, मृत्यूचं, काळाचं, कशाचंच भय उरत नाही. आणि मंडळी मला सांगा, आजही आपण बघतो, आजही समाजामध्ये असे महात्मे आहेत की ज्यांच्या रूपाने भगवंत ही अनुभूती आपल्याला दाखवतोय. आपल्याला माहिती आहेत, सध्या वृंदावनमध्ये स्थित असलेले प्रेमानंदजी महाराज 18 वर्षापासून भयावह रोगाशी झुंज देत आहेत, काळाशी झुंज देतात. जिथे त्यांना वैद्यांनी सांगितलंय की आता तुम्ही फार फार तर 2 वर्ष 3 वर्ष जगताल, काळाचं भय होतं, रोगाचं भय होतं, मृत्यूचं भय होतं. आपण किती वेळा त्यांच्या प्रवचनात ऐकलंय की कित्येक वेळा त्यांनी भिक्षा मागून, म्हणजे दारिद्र्याचं भय होतं, औषध घ्यायला पैसे नव्हते, अशा भयावह अवस्थेत, म्हणजे जिथे काळाचं भय होतं, जिथे मृत्यूचं भय होतं, जिथे रोगाचं भय होतं, जिथे दारिद्र्याचं भय होतं, या सगळ्या भयापासनं निवृत्त होणाऱ्या आजही विभूती समाजामध्ये आहेत. आणि त्या विभूतींना जर विचारलं की हे सगळं निवृत्त होण्यासाठी आपण काय केलं, तर आपण ऐकतो की ते म्हणतात काही नाही, बस फक्त भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला. भगवंताचे रूप, भगवंताचे गुण, भगवंताचं नाम सगळ्या ज्या ज्या पद्धतीत होता येईल, करता येईल, त्या त्या पद्धतीमध्ये त्याचा आश्रय घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. वाणीने, मनाने, बुद्धीने, पंचज्ञानेंद्रियाने भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मंडळी, आजही ही अनुभूती आपणही घेऊ शकतो. आपल्या चालू असलेल्या प्रपंचामध्ये आपल्याला फक्त समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. नामाशिवाय जीवनामध्ये सत्य काही नाही, म्हणून नाम सदा बोलावे. गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे सदा भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आणि जिथे नामाचा घोष होतो तिथे भगवंतही येतो, संतही येतात. महाराजांनी सांगितलंय, जिथे नाम आहे तिथे माझे प्राण आहेत, तिथे महाराज स्वतः असतात. म्हणून आपण नामाचा आश्रय घेतला पाहिजे, रामाच्या नामाचा आश्रय. म्हणून समर्थ म्हणतात की तो आश्रय कसा आहे, सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा. म्हणून मंडळी, प्रभाते मनी रामचिंतित जावा. तर आपणही त्या भगवंताच्या गुणांचा, नामाचा आश्रय घेऊ. आणखीन भगवंताचे कोणकोणते गुण भक्ताला सहाय्य होतात, भक्ताच्या जीवनामध्ये आनंद देतात, त्या गुणांचं श्रवण उद्याच्या भागामध्ये करू. जय जय रघुवीर समर्थ.